जनतेच्या समस्येच्या बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणी गावामध्ये धामणी गावातील आज एका कलावंताला आपण भेटणार आहोत. कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेली आहे, परंतु सीमेवर रक्षण करणाऱ्या एका देशभक्ताची आपण इथे मुलाखत घेणार आहोत. एका माजी सैनिक आहेत, त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये 15-20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी येऊन कलेची जोपासना करत आहे. अशा या सुपुत्राशी आपण बातचीत करणार आहे. माननीय हर्षवर्धन मोरे साहेब, कल्पना हर्षवर्धन मोरे त्यांच्या पत्नी आहेत. आपण त्यांच्या जीवन प्रवासाबाबत त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपलं नाव कसं? जरूर. माझं नाव हर्षवर्धन विठ्ठल मोरे. आता सध्या वय? माझं वय 64. यापूर्वी आपण काय करत होता? सर, मी माझे वडील माध्यमिक शिक्षक होते, मुख्याध्यापक होते आणि माझ्या वडिलांनी मला घडवलं, माझं जीवन घडवलं. माझ्या वडिलांच्या आणि आईच्या प्रेरणेमुळं आणि माझ्या ह्या पत्नीच्या प्रेरणेमुळं मी देशाची सेवा करण्यासाठी भरती झालो. भरती होण्यापूर्वी मी समाजसेवा म्हणून गीत गायनाचा कार्यक्रम करायचो, परंतु 2-3 वर्ष कार्यक्रम केल्यानंतर मी देशसेवेसाठी भरती झालो आणि त्यामुळं कला माझी इथेच राहिली आणि मी देशाची सेवा करण्यासाठी तिकडे गेलो. 23 वर्ष मी जॉब केला बॉर्डर सेक्रेटरी पोस्टमध्ये. खूप जवळचे प्रसंग मी जीवावरचे प्रसंग पाहिलेले आहेत. कारगिलच्या युद्धाच्या त्या प्रसंगाची मला सुद्धा जाणीव आहे. त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी होतो आणि हे नवं जीवन मला मिळालेलं आहे. कारण युद्धाच्या वेळेसुद्धा माझा पाय सत्याक्रमाने मी बर्फामध्ये दबलो होतो. त्याच्यातून मला बाहेर काढल्यानंतर माझे दोन्ही पायाला फ्रॉस्टबाईट झाला होता. म्हणजे डॉक्टरने दोन्ही पाय कापायला सांगितले होते. मला जवान माझी गेली होती, मला चालू शकत नव्हतं, परंतु तिथून मला ट्रीटमेंटसाठी बॉम्बे जे हॉस्पिटलला आणलं गेलं. इथं योग्य उपचार झाले आणि मी बिलकुल निरोगी आणि स्वस्थ आणि मस्त तुमच्यासमोर आता आहे. हे उर्वरित जीवनामध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर मी ICICI बँकमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून मी 15 वर्ष जॉब केला. माझ्या पत्नीने मला माझ्या जीवनामध्ये एक आईप्रमाणे मला साथ दिली, मला घडवण्याचा प्रयत्न केला. अनंत चुका, माझे अपराध ह्या माऊलीनं सांभाळून घेतले, मला सन्मार्गाचा रस्ता दाखवलेला आहे पत्नीनं. हा केवळ माझ्या पत्नीचा मोठेपणा नाही, तर ही हकीकत आहे, माझ्या जीवनाचा वर्तमान अनुभव आहे. मी जो आज आहे आईवडिलांच्यामुळं तर आहेच, परंतु आईवडिलांच्या नंतर माझ्या पत्नीची माझी साथ म्हणजे आई आणि बाप माझ्या पत्नीमध्ये बघतो. त्यामुळं हा मला अभिमान आहे की मला अशी पत्नी मिळाली. दुसरी गोष्ट, आता हे उर्वरित जे आयुष्य माझं आहे, मी गीत लिहितो आणि गीत गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनातून रसिकांचे मनोरंजनसुद्धा मी करतो. अशी माझ्याजवळ गीतं आहेत. समाजाला मी विनंती करेन की माझ्यासारख्या ह्या कलावंताला, माझी सैनिक जरी असलो तरी पण मी कलेला एखाद्या लहान मुलासारखे आई मुलाचं संगोपन करते, अशा प्रकारे मी निर्व्यसनी राहून, मला कुठल्याही गोष्टीशी नशा नाही, तरी अशा ह्या कलेला मी जतन करून ठेवलेला आहे. आणि समाजासमोर मी हक्काने, अधिकाराने आणि कर्तव्याने समाजाला सांगू शकतो की मी निर्व्यसनी आहे. मी बाबासाहेब समाजाला सांगू शकतो, मी धम्म समाजाला सांगू शकतो, कारण मी तसा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी सुद्धा असं राहूया, आणि आपल्याला आपल्या समाजाकडे कोणी बोटं उचलली नाही पाहिजेत की या समाजातील हे नागरिक किंवा हे अनुयायी असे वागतात. तेव्हा माझ्या बांधवांना, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझ्या चुका ज्या असतील, मला एक शून्यातून निर्माण करण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. मला एक कलावंत म्हणून समाजाच्या समोर स्टेज देण्याचं कर्तव्य, हे काम तुमचं आहे. त्यामुळे मी तुमची आपुलकीनं सर्वांना मी जय भीम करतो आणि आशासुद्धा करतो की मला संधी मिळाली. जय भीम. तुमच्या आवडीचं एखादं गीत व्हावं, प्रेक्षकांनाही पाहायला आवडेल. हर्षवर्धन मोरे साहेबांशी आपण त्यांचा परिचय घेतलेला आहे, तर त्यांच्या आवडीचं एक छोटंसं गीत ते सादर कर. तू माझ्या जीवाचा सखा, युगाच्या ज्ञानवर्धका, आई म्हणे कुल दीपका, बाळा हो तो भीमा सारखा,
बाळा हो तू भीमा सारखा, गुण तू भीमाचे हृदयात साठवावे, ध्यानी मनी स्वप्नी भीमरूप आठवावे. बाबांची आठवण कर एक एक पावलावर, शाळेमध्ये जाताना जाताना वंदना तू कर. मार अज्ञानाला धक्का, कळू दे तुझ मोल शिक्षका. आई म्हणे कुल दीपका, बाळा हो तू भीमा सारखा, बाळा हो तू भीमा सारखा, बाळा हो तू भीमा सारखा. कधीच नको खेळू माझ्या बाळा राजकारण, कधीच नको खेळू माझ्या बाळा राजकारण, कधीच नको खेळू माझ्या बाळा राजकारण. बनतील इथं कोणी तुझ्या दुःखाच कारण, देशाचं रक्षण कर समाजासाठी मर, देशाचं रक्षण कर समाजासाठी मर. बुद्धाच्या धम्माचा संघाचा करावा आदर, तुझी लेखणी झिजू दे लेखका, तुझी लेखणी झिजू दे लेखका. नको करू हर्षवर्धना चुका, आई म्हणे कुल दीपका. बाळा हो तू भीमा सारखा, तू माझ्या जीवाचा सखा. युगाच्या ज्ञानवर्धका, आई म्हणे कुल दीपका. बाळा हो तू भीमा सारखा. हो नको करू हर्षवर्धना चुका, कळू दे तुझ मोल शिक्षका. आई म्हणे कुल दीपका, बाळा हो तू भीमा सारखा.